हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार 9 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे. ज्या एपिसोडची आपण सगळे या मालिकेच्या सुरुवातीपासून वाट पाहत होतो ते शेवटी घडलंय. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, इतके भारी भारी ट्विस्ट आले आहेत की हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावाच लागेल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारचं सत्य सगळ्यांसमोर आलंय. आणि मग तेजस्विनीने एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर चार चार वेळेस या सरकारचं मुस्काट फोडलंय, तिच्या थोबाडीत मारल्यात. फक्त सरकारच्या थोबाडीत तेजस्विनीनेच नाही मारली, तर चक्क मीनाक्षीने सुद्धा सरकारच्या थोबाडीत मारली आहे. आणि यापेक्षा मोठं म्हणजे सखीने चक्क तिला तेजस्विनीची ती जुनी फाटलेली साडी नेसवली आणि तिला काल कोठडीमध्ये ठेवलंय. म्हणजे आता सरकारचा 12 वर्षांचा वनवास सुरू झालाय. जो त्रास तिने तेजस्विनीला दिला होता तोच त्रास आता सरकारला सुद्धा भोगावा लागणार आहे. म्हणजे हे सगळं अगदी स्वप्नासारखंच होतं, पण स्वप्न नव्हतं तर हे सगळं खरं होतं. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखीच्या दोन्ही बाजूला तेजस्विनी उभी असते. खरं तर त्यातील एक खरी तेजस्विनी असते आणि एक मनस्विनी म्हणजे सरकार असते. पण दोघी मीच खरी तेजस्विनी आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग सगळ्यात आधी सरकार ही सखीला म्हणते, सखी बाळा, या मनस्विनीवर विश्वास ठेवू नको. मी दुसरी आणि तिसरी फेरी जिंकले म्हणून चौथ्या फेरीमध्ये तिने हे सगळं कुभांड रचलंय. माझ्यासारखा सगळा अवतार घेऊन ती तुला फसवण्याचा प्रयत्न करतेय, स्वतःला खरी तेजस्विनी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतेय. पण मी खरी तेजस्विनी आहे आणि ही मनस्विनी आहे असं सरकार म्हणते. तर खरी तेजस्विनी म्हणते, मनस्विनी, कदाचित तुला माहीत नाहीये, पण फक्त दुसरी आणि तिसरी नाही तर पहिली फेरी सुद्धा मीच जिंकले होते. खरी तेजस्विनी जिंकली होती. कारण जी पहिल्या फेरीमध्ये तू कडू दुधीचं जे उत्तर दिलं होतं ना, ते सगळं खोटं होतं. राघव कधीच कडू दुधीचा ज्यूस पिऊन आजारी पडले नव्हते. आणि मग तू त्या प्रश्नाचं उत्तर दिलं, हॉस्पिटलचं खोटं बिल मांडलं. हे आम्हाला सगळ्यांना माहीत होतं. सखी आणि कान्हाचाच हा प्लॅन होता. पण सरकार काय हार मानत नाही आणि सरकार म्हणते, मला माहिती आहे मनस्विनी, जे काही बोलतेस ना तू, हे सगळं मला माहिती आहे. कारण पहिली फेरी तर आमच्या रूममध्ये झाली होती. जेव्हा सखी माझ्या रूममध्ये आली होती आणि सखीने, ती जेव्हा 8 वर्षांची होती, त्यावेळेस मी तिला जत्रेत घेऊन गेले होते. आणि जत्रेत काय काय घडलं हे सखीने मला विचारलं होतं. सखीला हे सगळं आठवतं की जेव्हा मी तेजस्विनीला हा प्रश्न विचारला होता की लहानपणी तू मला जत्रेत घेऊन गेली होती आणि तिथे काय घटना घडली होती, तेव्हा तेजस्विनीने सांगितलं होतं की सखी ही लहानपणापासून धाडसी होती. तिला बाहुलीबरोबर खेळायला आवडत नव्हतं, तर तिला मौत का कुवा पाहायचा होता. आणि हे सगळं सखीला आठवतं. तेजस्विनी सखीला म्हणते, आठवलं का सखी बाळा, याचा अर्थ मीच तुझी खरी आई आहे. म्हणजे सरकारला ही गोष्ट कशी कळली देव जाणे. तेजस्विनीला मोठा धक्काच बसतो की सरकारला हे कसं कळलं. आणि तेजस्विनी म्हणते, नाही सखी बाळा, ही मनस्विनी आहे, ही खोटं बोलतीये. गोष्टी माहीत करून घेता येतात आणि आपल्यामध्ये जे काही घडलं हे कदाचित तिने माहीत करून घेतलं असेल. आणि मग तेजस्विनी आणि सरकार दोन्ही पुन्हा एकदा म्हणू लागतात, मीच खरी तेजस्विनी आहे, सखी माझ्यावर विश्वास ठेव, मीच खरी तेजस्विनी आहे, मीच खरी तेजस्विनी आहे. आणि हे पाहून सखी आणखीनच कन्फ्यूज होते. तिचं डोकं दुखू लागतं. खरी तेजस्विनी कोण आहे हे सखीला कळतच नाही. तेथे उभे असलेले गौतम, कुल्फी, परशुराम, मीनाक्षी या सगळ्यांना जबर धक्का बसलेला असतो की हे काय घडतंय, खरी तेजस्विनी कोण आहे हे कळतच नाही. म्हणजे आता सरकार अस्तित्वात राहिलेलेच नसते, राहिलेली असते ती फक्त तेजस्विनी. सखीला खूप त्रास होतो. सरकार, तेजस्विनी दोघी तिच्या जवळ येतात. सखी बाळा, माझ्यावर विश्वास ठेव, मी खरी तेजस्विनी आहे, मी खरी तेजस्विनी आहे. त्यामुळे सखी जोरात ओरडते, गप्प बसा, मला काहीच कळत नाहीये, कोण खरी तेजस्विनी आहे. ती या दोघींकडे पाहते. सखीला आठवतं की बर्थडेच्या दिवशी सरकारने स्वतःच्या हातावर चाकूने कट केला होता, त्याचं निशाण तर असेल. सखी म्हणते, आता मी शोधून काढणार की खरी तेजस्विनी कोण आहे आणि खरी सरकार कोण आहे. कारण सरकारने तिच्या बर्थडेच्या दिवशी आपल्या डाव्या हातावर चाकूने कापून घेतलं होतं आणि त्याचं निशाण एवढ्या लवकर काय जाणार नाही. ते निशाण नक्कीच असेल. ज्याच्या हातावर हे निशाण असेल ती सरकार आणि नसेल ती माझी खरी आई तेजस्विनी. आणि मग
सखी ही सगळ्यात आधी सरकारजवळ जाते, सरकारला आपला डावा हात पुढे करायला सांगते, परंतु चक्क सरकारच्या हातावर चाकूचा हा कट नसतो. आता सरकारने काय प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली आहे की जादू केली आहे देवालाच माहीत, पण सरकारच्या हातावर हा कट नसतो. त्यामुळे सखीला वाटतं, अरे हो, हीच माझी खरी आई तेजस्विनी आहे. आणि मग सखी ही खऱ्या तेजस्विनीकडे जाते आणि तिला आपला डावा हात दाखवायला सांगते. तर तिचा डावा हात पाहून सखीला जबर धक्काच बसतो, कारण तिच्या हातावर सुद्धा या चाकूचा कट नसतो. सखीला जबर धक्काच बसतो. सखी म्हणते, हे कसं शक्य आहे? दोघींच्या हातावर कट नाहीये, मग इतक्या लवकर चाकूचा कट गायब कसा झाला? तेजस्विनी आणि मनस्विनी या दोघीही सखीकडे एकदम आशाभूत नजरेने पाहत असतात. सरकारची ॲक्टिंग तर नेक्स्ट लेवलच असते. जशी ॲक्टिंग स्वतः तेजस्विनी करू शकत नाही, तशी ॲक्टिंग ती करत असते. आणि दोघीही पुन्हा एकदा सखीला म्हणतात, सखी मीच खरी तेजस्विनी आहे. आणि मग तेजस्विनी, खरी तेजस्विनी ही सखीला सांगते, सखी बाळा, या मनस्विनीने ना डॉक्टरांकडे जाऊन काहीतरी ट्रीटमेंट करून घेतली असेल, त्यामुळे तिच्या हातावर कट नाहीये. सरकार चिडून म्हणते, तू खोटं बोलतीयेस, मी खरी तेजस्विनी आहे, तू मनस्विनी आहे. तू डॉक्टरांकडे जाऊन काहीतरी ट्रीटमेंट करून घेतली असेल हातावर, म्हणून तुझ्या हातावर कट नाहीये. आणि मग सरकार आपला धिंगाणा सुरू करते. सरकार सगळ्यात आधी गौतम जवळ जाते आणि म्हणते, छोटे भाऊजी, तुम्ही तरी सांगा ना सखीला, मीच तिची खरी आई तेजस्विनी आहे. मागील 4 दिवसांपासून तुम्ही मला पाहताय ना, तुम्हाला माझी ओळख पटत नाहीये का? गौतमला काहीच कळत नाही. मग तेजस्विनी कुल्फीकडे जाते आणि म्हणते, कुल्फी बाळा, तुला तर कळतंय ना की मीच तुझी खरी तेजस्विनी आहे. तुला त्या सरकारचा राग यायचा ना, सरकार तुला किती त्रास द्यायची, आठव, मीच खरी आहे. सखीला मात्र खूप त्रास होत असतो. ती डोक्याला हात लावून घेते. कोण खरी कोण खोटी हे सखीला कळतच नाही. गौतम सुद्धा खूप कन्फ्यूज झालेला असतो आणि सखीला विचारतो, सखी आता तू कसं ठरवणार की कोण खरी तेजस्विनी आहे आणि कोण सरकार आहे, मनस्विनी आहे? सखी म्हणते, काका मला खरंच कळत नाहीये, मी सत्य कसं शोधून काढू? आणि त्याच वेळेस आपल्या हिरोची, कान्हाची एंट्री होते. सियावर रामचंद्र की जय अशी घोषणा देत कान्हा घरात एंट्री घेतो. सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात. तर कान्हाने आपल्याबरोबर प्रभू श्रीरामचंद्रांची पालखी सुद्धा आणलेली असते. आणि मग सगळेजण त्याच्याकडे पाहतात. कान्हा सर्वांना सांगतो, आज वाजणार सत्याचा डंका, कारण स्वतः प्रभू श्रीरामचंद्रच पेटवणार रावणाची सरकारची लंका. कान्हा फुल कॉन्फिडन्समध्ये असतो, कारण त्याला सरकारच्या कॉन्टॅक्ट लेन्सेसबद्दल समजलेलं असतं आणि याचमुळे तो सरकारचं सत्य सगळ्यांसमोर आणणार असतो. सरकारची ॲक्टिंग सुरूच असते. सरकार ही खऱ्या तेजस्विनी आधीच लगेचच देवासमोर हात जोडते आणि सखी म्हणते, बरं झालं कान्हा तू आलास, मी खूप कन्फ्यूज झाले. पहा ना, दोघी एकदम एकमेकांसारख्याच दिसताय. दोघी म्हणताय की मीच खरी तेजस्विनी आहे. मग कसं शोधून काढायचं खरी तेजस्विनी कोण आहे? कान्हा म्हणतो, सखी मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका. आधी हा कान्हा तर होताच, पण आता स्वतः प्रभू श्रीरामचंद्र सुद्धा आले आहेत. आता तेच सांगतील की खरी तेजस्विनी कामत कोण आहे. घरातील कोणाला काही कळतच नाही. सखी विचारते, कान्हा असं कसं सांगतील, मला तर काही कळतच नाहीये, तू काय बोलतोय? कान्हा म्हणतो, सखी मॅडम तुम्ही थोडं थांबा, आगे आगे देखो होता है क्या. आणि तो या दोन्ही तेजस्विनीला म्हणतो, तुम्ही दोघी आता प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घ्या. तेजस्विनी आणि सरकार या दोघीही पुढे येतात. दोघींची स्टाईल अगदी सेम टू सेम असते. दोघीही आपल्या खांद्यावर पदर घेतात आणि मग या पालखीजवळ येतात आणि दोघीही देवासमोर हात जोडतात. घरातील इतर लोक सुद्धा प्रभू श्रीरामचंद्रांसमोर हात जोडतात आणि हाच कान्हाचा प्लॅन असतो. सरकार आणि तेजस्विनीने देवासमोर हात जोडलेले असतात आणि त्यांचे डोळे बंद असतात. त्याच वेळेस कान्हा पालखीत असलेला गुलाल घेतो आणि या दोघीही डोळे उघडणार त्याची वाट पाहतो. या दोघीही डोळे उघडतात त्या क्षणी कान्हा त्यांच्या डोळ्यावर गुलाल फेकतो आणि खरी तेजस्विनी आणि सरकार या दोघींच्या डोळ्यामध्ये गुलाल जातो. पण जी खरी तेजस्विनी असते तिच्या डोळ्यात थोडाच गुलाल जातो. ती डोळे चोळते पण कान्हाला काहीच बोलत नाही. पण सरकार, आपल्याला तिचा मास्तर माहिती आहे, सरकारला खूप राग येतो. तिच्या डोळ्यात जास्त गुलाल गेलेला असतो, त्यामुळे ती जोरात ओरडते, कान्हा व्हॉट नॉनसेन्स, हे काय केलंस तू? आणि सरकारचा हा स्वर ऐकून सगळ्यांना समजतं की एवढा वेळेस तेजस्विनी असल्याचं नाटक करणारी हीच खरी मनस्विनी आहे, सरकार आहे.
सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. सरकारच्या डोळ्यामध्ये गुलाल गेलेला असतो, त्यामुळे सरकार ही डोळे चोळत असते. बराच वेळ ती डोळे चोळते. सरकार पूर्णपणे विसरून जाते की तिने डोळ्यांमध्ये कॉन्टॅक्ट लेन्सेस घातलेले आहेत आणि डोळे चोळल्यामुळे कॉन्टॅक्ट लेन्स ही खाली पडू शकते. कान्हा, सखी, खरी तेजस्विनी, घरातील सगळे सरकारकडे पाहत असतात आणि सरकारच्या डोळ्यात गुलाल गेल्यामुळे ती आपला डोळा चोळतच असते. आणि मग थोड्याच वेळात सरकार ही आपला डोळा चोळून चोळून खुश होते, आपले डोळे उघडते. सखीला दिसतं की सरकारच्या डोळ्यातील कॉन्टॅक्ट लेन्स खाली पडली आहे. सखी ही आतापर्यंत जी सरकारच्या मागे उभी असते ती सरकारच्या पुढे येऊन उभी राहते आणि जमिनीवर पडलेली ही कॉन्टॅक्ट लेन्स आपल्या बोटावर उचलते. ही कॉन्टॅक्ट लेन्स पाहून सखीला समजतं की हीच सरकार आहे, मनस्विनी आहे. कारण तिच्या आई तर कधी कॉन्टॅक्ट लेन्स घालतच नव्हती. तिच्या आईचे डोळे नॉर्मल होते. आणि मग सरकार ही आपले डोळे उघडते. कान्हा, तेजस्विनी, घरातील सगळ्यांना समजतं की सरकारचे डोळे निळे आहेत आणि तेजस्विनी आणि मनस्विनीमध्ये हाच सगळ्यात मोठा फरक आहे. दोघींचे डोळे वेगवेगळ्या रंगाचे आहेत. सरकार आपला डोळा उघडते आणि सखी तिच्यासमोर उभी असते, हाताच्या बोटावर कॉन्टॅक्ट लेन्स घेऊन. सरकारला समजतं आता माझा खेळ संपलाय आणि मग सरकारची बोलती बंद झालेली असते. फ्रेंड्स, यानंतर सरकारचं एकही डायलॉग तुम्हाला ऐकायला मिळणार नाही, फक्त थोबाडीत खाण्याचा आवाजच ऐकायला मिळेल. खरी तेजस्विनी प्रभू श्रीरामचंद्रांसमोर हात जोडते, त्यांचे आभार मानते की परमेश्वरा, आज श्रीरामनवमीच्या दिवशी तुम्ही असत्याचा पर्दाफाश केला, सरकारसारख्या रावणाला सगळ्यांसमोर आणलं आणि आज माझा वनवास संपला. गौतम, मीनाक्षी, परशुराम, कुल्फी सगळे सरकारकडे आश्चर्याने पाहत असतात. गौतम खूप खुश असतो आणि मग सखी ही मनस्विनीला म्हणते, मनस्विनी मावशी, तुझं सत्य माझ्यासमोर आलंय. माझ्या आईचे डोळे निळे नव्हते आणि तुझे डोळे निळे आहेत, याचा अर्थ तू मनस्विनी आहे आणि ही माझी खरी आई तेजस्विनी आहे. कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम, कसं असताना सत्य जास्त काळ लपवता येत नाही आणि मेकअपने जरी लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते लपत नाही. सखीला काही कळतच नाही. सखी विचारते, कान्हा काय बोलतोयस तू हे? कान्हा म्हणतो, थांबा, तुम्हाला मी दाखवतोच. आणि मग कान्हा पुढे येतो, सरकारचा हात आपल्या हातात घेतो. सरकार खूप चिडते आणि कान्हा सरकारच्या हातावर जी चाकूची खून असते ती खुनेवर सरकारने चक्क फाउंडेशन लावलेलं असतं, मेकअप केलेला असतो, म्हणून ही खून दिसत नाही. कान्हा आपल्या हाताने हा मेकअप पुसून टाकतो आणि मग सगळ्यांना जबर धक्काच बसतो. सरकारच्या हातावर हा जो चाकूचा कट असतो तो स्पष्ट दिसतो. त्यामुळे सगळ्यांनाच खात्री पटते की हीच सरकार आहे आणि खरी तेजस्विनी कोण आहे. सगळे सरकारकडे आश्चर्याने पाहत असतात. सरकारला समजतं की आता तिचा खेळ पूर्णपणे संपलाय, आता वाचण्याचा कोणताच चान्स नाहीये. आणि मग खरी तेजस्विनी ही मनस्विनी समोर, सरकार समोर येते आणि ज्या क्षणाची आपण इतके दिवस आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण येतो. खरी तेजस्विनी सरकारच्या सनसनीत मुस्काटात मारते. सरकार जागची हादरूनच जाते. मागील 12-14 वर्षांपासून ज्या सरकारने दुसऱ्यांच्या थोबाडीत मारल्यात त्या सरकारच्या पहिल्यांदा थोबाडीत बसलेली असते. त्यामुळे सरकारला जबर धक्काच बसतो. सरकार खूप चिडते. कान्हा, सखी, मीनाक्षी, परशुराम, कुल्फी सगळेच खूप घाबरतात. सरकार तेजस्विनीकडे रागारागाने पाहत असते. या दोघीही एकमेकींना चांगलं टशन देतात. सरकार खूप चिडते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या थोबाडीत मारण्याची? आणि ती चक्क तेजस्विनीच्या अंगावर धावून जाते. पण तेजस्विनी चक्क या सरकारला जोरात धक्का देते आणि सरकार तेथे प्रभू श्रीरामचंद्रांची पालखी असते तेथेच जाऊन पडते आणि तिचा चेहरा या गुलालाच्या प्लेटवर राहतो आणि तिच्या अर्ध्या चेहऱ्याला हा गुलाल लागतो. म्हणजे आतापर्यंत सरकार कोण, तेजस्विनी कोण हे जे कन्फ्युजन झालेलं असतं ते सुद्धा दूर होतं. जिच्या चेहऱ्याला हा गुलाल लागलाय ती सरकार, मनस्विनी, आणि जिच्या चेहऱ्याला काही नाहीये ती खरी तेजस्विनी. सरकार खूप चिडते. फ्रेंड्स, यानंतर सरकारचे कोणतेही डायलॉग नाहीये. सरकारला कळून चुकलंय, आता फालतूची बडबड करून काहीच फायदा नाहीये. तिचं खरं रूप सगळ्यांसमोर आलेलं आहे. गौतम हा कुल्फीला इशारा करतो की येथून जा. कुल्फी तेथून निघून जाते. कान्हा पालखी घेऊन आलेल्या सेवेकऱ्यांना इशारा करतो, तुम्ही जा. ते लोक सुद्धा तेथून निघून जातात आणि
मग तेजस्विनी ही सरकारला ठणकावून सांगते, मनस्विनी, आज 12 वर्षांपासून सुरू असलेला माझा वनवास संपलाय आणि तुझं खरं रूप सगळ्यांसमोर आलंय. आज श्रीरामनवमीच्या दिवशीच तुझ्यासारख्या रावणाचा अंत व्हायचा होता आणि शेवटी तो दिवस आलाय. तू माझं संपूर्ण आयुष्य बर्बाद केलं. तू माझ्या नवऱ्याला माझ्यापासून हिरावून घेतलं, माझ्या मुलीला इतकी वर्ष माझ्यापासून दूर ठेवलं, तिचा छळ केलास, माझ्या कुटुंबाचा छळ केला. पण शेवटी असत्य हे समोर येतच, सत्याचा विजय होतोच. उशीर लागू शकतो, परंतु सत्य हे नेहमी जिंकतं आणि आज हेच सिद्ध झालंय. सरकार ही तेथेच बसलेली असते. सरकारला समजलेलं असतं आता काहीच फायदा नाहीये आणि सरकार काहीच बोलत नाही. तेजस्विनी तिच्यावर असलेला सगळा राग बाहेर काढते आणि आपलं दुःख सगळ्यांसमोर मांडते. पहिल्यांदाच परशुराम आणि मीनाक्षी सुद्धा तेजस्विनीच्या बाजूने असतात, चांगलेच खुश असतात. सरकार तेथेच बसलेली असते आणि तेजस्विनी तिला सांगते, आज तुला देवानेच संधी दिली आहे की देवाच्या पायावर डोकं ठेवून माफी माग. तू आजपर्यंत जी काही पापं केली आहेत, कदाचित देवच त्यासाठी तुला क्षमा करू शकतो. सरकारला खूप राग येतो आणि सरकार ही तेजस्विनी समोर येऊन उभी राहते आणि तिला जाब विचारते, हाऊ डेअर यू, तुझी हिंमत कशी झाली माझ्या थोबाडीत मारण्याची. आणि तेजस्विनी काही उत्तर देत नाही. तेजस्विनी ही दुसऱ्यांदा सरकारच्या सनसनीत मुस्काटात मारते, तिचं थोबाड फोडते. घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. सरकार जागची हादरून जाते. या बाईला मी 12 वर्ष काल कोठडीत डांबून ठेवलं आणि या बाईमध्ये एवढी ताकद आहे की मला जागची जागी हलवून टाकले तिने. सरकार तेजस्विनीकडे रागारागाने पाहते. कान्हा खुश होतो. सखी आश्चर्याने पाहत असते की आपली आई खरंच कोणावर इतकी चिडू शकते. आणि तेजस्विनी सरकारला म्हणते, ही मी तुझ्या दुसऱ्यांदा थोबाडीत मारली आहे ना, ती त्या बहिणीने मारली आहे जिचं संपूर्ण बालपण मनस्विनी तू हिरावून घेतलं होतं. सरकार हे ऐकते ना ऐकते तेवढ्यात तेजस्विनी सरकारच्या आणखीन एक सनसनीत मुस्काटात मारते. तिसऱ्यांदा तिच्या थोबाडीत मारते. सरकार तिच्याकडे रागारागाने पाहू लागते. मीनाक्षीला खूप आनंद झालेला असतो, तर परशुराम आश्चर्याने पाहतच बसतो की कुणीतरी सरकारच्या थोबाडीत मारतंय, कारण परशुरामला तर सरकारच्या थोबाडीत खाण्याची सवयच झाली होती. कान्हा खूप खुश असतो आणि तेजस्विनी सरकारला म्हणते, ही त्या बायकोने तुझ्या थोबाडीत मारली आहे, जिचं कुंकू तू हिरावून घेतलंय. माझ्या राघवचा तू खून केला, त्याचा हा बदला होता. सरकार तेजस्विनीकडे रागारागाने पाहते, पण तिला काही कळण्याच्या आधी तेजस्विनी चौथ्यांदा तिच्या सनसनीत मुस्काटात मारते. सरकार तिला आतापर्यंत सवय झाली आहे की ही माझ्या मुस्काटात मारणार आहे, मला मुस्काटात खाऊन घ्यायच्या आहेत. सरकार तेजस्विनीकडे रागारागाने पाहते. तेजस्विनी म्हणते, ही चौथी तुझ्या मुस्काटात त्या एका आईने मारली आहे, जिच्या बाळाला तू 12 वर्ष तिच्यापासून दूर ठेवलंस. सरकार खूप चिडते. सखीकडे रागारागाने पाहते आणि तेजस्विनी ढसाढसा रडू लागते. फ्रेंड्स, खरंच हा सीन जगावेगळा आहे आणि हा सीन पाहताना तुमच्या हृदयाला सुद्धा शांती मिळेल. या सरकारची सगळी पापं आजपर्यंत आपण पाहिली आहेत आणि तिला अशी शिक्षा व्हायला हवी होती आणि फक्त तेजस्विनीच्या हातूनच ती मिळायला हवी होती आणि तेजस्विनीनेच तिला सरकारला ही शिक्षा दिली आहे. आणि एवढ्या 4 थोबाडीत खाऊन सुद्धा सरकारच्या डोळ्यात एक अश्रू येत नाही. तिच्या डोळ्यात पश्चाताप नसतो, चेहऱ्यावर माझं चुकलंय अशी भावना नसते, परंतु खरी तेजस्विनी मात्र ढसाढसा रडू लागते. आजपर्यंत तिच्याबरोबर जे काही झालंय त्यासाठी तिला वाईट वाटतं, ती रडत असते आणि ती कान्हाला म्हणते, कान्हा तुझे खूप आभार. आज मी हा जो दिवस पाहिलाय ना, तो फक्त तुझ्यामुळे मी स्वतःचं सत्य सिद्ध करू शकले आणि या सरकारचं सत्य सगळ्यांसमोर आलं. कान्हा खूप खुश होतो आणि मग सखीची बारी येते. सखी ही सरकार समोर येते आणि म्हणते, मनस्विनी मावशी, एक म्हण तू नक्कीच ऐकली असेल, माय मरो आणि मावशी जगो अशी म्हण असते, कारण मावशीचं खूप प्रेम असतं आपल्या बहिणीच्या मुलावर. परंतु तू त्या म्हणीला सुद्धा नाही जागलीस. या म्हणीला सुद्धा तू काळीमा फासलाय. 12 वर्ष तू माझ्याबरोबर होती, पण कधीच तू मला आईचं प्रेम नाही देऊ शकलीस. उलट तू मला कायम स्वतःपासून दूर ठेवलं. प्रेम तर लांब राहिलं, तू कधी मला साधी आई अशी हाक सुद्धा मारू दिली नाही. तू मला कायम मला सरकार म्हण असं का म्हणायचीस हे आज मला कळतंय. लाज वाटली पाहिजे तुला, लाज. सरकार खूप चिडते.
सखीकडे सुद्धा रागारागाने पाहत असते आणि मग सखी ही मनस्विनीला म्हणते, तू सांगितलं होतंस ना की माझे आजोबा म्हणजे तुमचे बाबा तुम्हाला लहानपणी रामायणातील गोष्टी सांगायच्या आणि तू तेव्हा असं म्हणाली होतीस की मी प्रभू श्रीरामचंद्रांना निवडलं आणि तुझ्या आईने आज माझ्या तेजस्विनीने रावणाला निवडलं होतं. पण आज मला कळतंय मनस्विनी मावशी, तू रावणाला निवडलं होतं आणि रावणासारखंच वाईट वागत राहिलीस. पण एक गोष्ट तू विसरलीस, तू रामायणातील गोष्टी ऐकल्या पण कदाचित रामायणाचा शेवट तू ऐकला नाहीस. प्रभू श्रीरामचंद्र रामायणाच्या शेवटी रावणाचा वध करतात, त्याचा अंत होतो. कदाचित हे तुला माहीत नव्हतं की रावण हा कितीही शक्तिशाली असला तरी त्याचा अंत होणारच असतो आणि आज तुझा सुद्धा अंत झालाय, तुझ्या पापांचा अंत झालाय. सरकारला खूप राग आलेला असतो. काल परवा आलेली ही सखीसुद्धा मला असं बोलतीये, त्यामुळे ती खूप चिडलेली असते. पण सरकारची बोलती बंद असते. कदाचित तेजस्विनीच्या सनसनीत 4 थोबाडीत खाल्ल्यानंतर तिचे दात घशात गेलेले असतात आणि तिची वाचा गेलीये असंच वाटत असतं. सखी सरकारला चांगलंच सुनावते, आजपर्यंत तू 12 वर्ष माझा छळ केलास, माझ्या आईचा छळ केला, माझ्या बाबांना आमच्यापासून हिरावून घेतलं आणि या सगळ्या पापांची शिक्षा तुला मिळणार. आणि आता काळ बदललाय. त्या काळात प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला होता, पण आज तुझ्यातला रावणाचा आम्ही वध नाही करू शकत. पण आता काळ बदलल्यामुळे मी तुला वेगळी शिक्षा देणार. जे माझ्या आईने भोगलंय ना मागील 12 वर्ष, तेच तू भोगणार. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. सरकारला सुद्धा आश्चर्य वाटतं. म्हणजे सखीने आता ठरवलेलं असतं. मागील काही दिवसांपासून आपण जी चर्चा करत होतो की आता सरकारचं पुढे काय होईल, तर त्यावर सखीने शिक्कामोर्तब केलंय. आता सरकार काही जेलमध्ये जाणार नाहीये किंवा रस्त्यावर भीक मागणार नाहीये, तर सखीने ठरवलंय की ज्या प्रकारे सरकारने मागील 12 वर्ष तिच्या खऱ्या आईला तेजस्विनीला काल कोठडीत डांबून ठेवलं होतं, तिचा खूप छळ केला होता, सरकारचं सुद्धा तसंच होणार आहे आणि सखी या सरकारला पुढील 12 वर्ष काल कोठडीमध्ये डांबून ठेवणारे, तिचा छळ करणारे. सखी आपला हा फैसला सुनावते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. म्हणजे हा एपिसोड आपण पाहिलाय यावर विश्वासच बसत नाहीये. खऱ्या तेजस्विनीचं सत्य सगळ्यांसमोर आलं, सरकारचं सत्य सगळ्यांसमोर आलं आणि तेजस्विनीने सरकारच्या 1 नाही 2 नाही 3 नाही तर 4 वेळेस सनसनीत मुस्काटात मारल्या, तिचं थोबाड फोडलं. आणि हे पाहून अनेक प्रेक्षकांच्या हृदयाला थंडावा मिळाला असेल एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु लपंडाव मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन भारी ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी ही सरकारला चक्क तीच साडी नेसायला देईल, जी साडी मागील 12 वर्षांपासून तेजस्विनीने नेसलेली असेल. कळकट मळकट फाटलेली साडी ती सरकारला चक्क नेसून आणणार आणि सरकार ही साडी नेसून सगळ्यांसमोर येईल. आणि मग जे काही होईल याचा विचार तर आपण कुणीच केला नव्हता. मीनाक्षी चक्क सरकारला म्हणणार की आजपर्यंत तू माझा खूप छळ केलाय, माझ्या पोटातल्या बाळाला तू मारलंय, पण तेव्हा माझी हिंमत नव्हती तुझ्या विरोधात जाण्याची, पण आता नाही. आणि असं म्हणून मीनाक्षी सुद्धा सरकारच्या सनसनीत मुस्काटात मारणार. मीनाक्षी सुद्धा तिचं थोबाड फोडणार. त्यामुळे सरकार जागची हलूनच जाईल आणि मग तेजस्विनी ही सरकारला म्हणेल, आता या घरात तुला थारा नाही. तेजस्विनी चक्क सरकारचा हात पकडून तिला घराबाहेर काढणार, घराबाहेर हाकलून देणार आणि तिच्या तोंडावर घराचा दरवाजा लावून घेणार. म्हणजे सरकारचा अवतार संपलाय, तेजस्विनीने तिला घराबाहेर हाकलून दिलंय. पण कदाचित ही खूप मोठी चूक असू शकते, कारण सरकारला असं मोकळं सोडणं धोकादायक आहे. सरकार काहीही करू शकते, ती परत येऊ शकते. त्यामुळे कान्हाने आता तिला स्वतःच्या ताब्यात घ्यावं आणि मग राघव कामतच्या खुनाचा नाही तर कमीत कमी देवदत्त किर्लोस्करच्या खुनाचा तरी त्याने बदला घ्यावा, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड आवडला ना? तुम्ही सुद्धा हा एपिसोड पाहण्यासाठी खूप आतुर होता ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे लपंडाव मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.